महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून शेतकरी संघर्ष पदयात्रा 29 ऑगस्टला माननीय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनसिंगी ते धामणगाव रेल्वे या इथे पदयात्रा निघणार आहे। धामणगाव मतदारसंघामध्ये जे प्रलंबित जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे हे निकाली लागले नाही आहे। पीक विमा असो, अतिवृष्टीचे पैसे असो, शेतकरी आत्महत्या, वन प्राण्याचा शेतकऱ्यांना त्रास, इतर मुद्द्यावर ही पदयात्रा निघणार आहे। या पदयात्रेमध्ये माननीय शेतकरी नेते रविकांत तुपकर हे प्रामुख्याने हजर राहणार आहे। ही पदयात्रा एक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे, कारण गेल्या 5 वर्षांमध्ये धामणगाव मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते निकाली लागले नाही। इकडे 5,000चं 6,000चं स्टीलचं बोर्ड लागते धामणगाव मतदारसंघामध्ये, पण शेतकऱ्यांचे पांधन रस्ते अजूनपर्यंत झाले नाही, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। धामणगाव मतदारसंघामध्ये 42,810 शेतकऱ्यांना पीक विम्यापासून अपात्र केले नाही, पण इथच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आहे। शेतकरी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आहे, सोयाबीन कापूस शेतकऱ्यांचा भाव नाही, आणि आता केंद्र सरकारने 18 लाख टन सोयाबीन आयात केली आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं सोयाबीन याच्या पूर्वी असे काही मुद्दे आहे की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे पदयात्रा निघत आहे। मी या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना जाहीरपणे सांगतो की तुमच्या न्याय हक्कासाठी हे पदयात्रा निघणार आहे। माननीय रविकांत तुपकर 29 ऑगस्टला तुमच्या हक्कासाठी, तुमच्या ग्रामाच्या दामासाठी रस्त्यावर उतरणार आहे। पदयात्रा अंजनसिंगी येथून निघणार आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते ढाकुलगाव, अशोकनगर, गुंजी, जुना धामणगाव इथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून म्हणजे त्या गावामध्ये बसस्टँडवर चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज चौक धामणगाव इथं रेल्वे येऊन ते रेल्वेचं रूपांतर करून भगतसिंग चौकामध्ये तिथे सांगता होणाऱ्या सभेच्या माध्यमातून